हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मीही खूप मस्त मजेत आहे. शूट घेऊन ठेवलेले आहेत, पण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी किंवा काहीतरी असा थोडाफार कंटाळाच आलेला आहे. म्हणजे कंटाळा म्हणजे असं हे वातावरण अगदी दिवसभर असं वातावरण राहतं. अगदी मागचे 2 आठवडे तर इतकं धुकं होतं ना, अक्षरशः खूपच. त्यामुळे खूपच अशा बोरिंग वातावरणामध्ये काहीही करायला नको वाटतं. घरातील कामे तर अजिबात करायला नको वाटतात, पण ते आपल्याला करावीच लागतात. तर चला, हा हा आहे गुरुवारचा शूट. तर गुरुवारी आपली दत्त जयंती होती, त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवार पण होता. लक्ष्मीपूजन वगैरे म्हणजे करायचं होतं. तर चला, पहिल्यांदा उठल्यानंतर मशीन लावून घेतलं होतं. हॉलमधील हे कार्पेट आणखीन सोफा कवर वॉश करायचे होते. बरेच दिवस झाले केले नव्हते ते, आणि ते महिन्यातून 2 महिन्यातून एकदा करावेच लागतात. कारण खूपच मुलं त्याच्यावरती सगळं खराब करून टाकतात ते. त्यामुळे ते उठल्या उठल्या पहिल्यांदा मशीन लावून घेतलं होतं आणि मशीनचं स्पिन थोडं वाढवलं होतं, म्हणजे ते ड्राय होऊन होतील. अशा वातावरणामध्ये काय लवकर सुकणार नव्हते ते. चला, नेक्स्ट माझं काम होतं, मला फरशी पुसून घ्यायची होती. तर मुली गेलेल्या आहेत स्कूलला, दोघी पण गेल्या होत्या. तर इकडे पटापट सगळी कामं करून घ्यायची असं माझं ठरलं होतं. कारण दत्त जयंती मी दरवर्षी घरी करते. म्हणजे दत्ताची माझ्याकडे फ्रेम आहे, ती मी पूजन करते त्याचं. तर चला, इकडे सगळं म्हणजे पटापट इकडे आवरायचं चालू होतं. तर कामे तर आपले असतात. वातावरण कसंही, भरपूर पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, थंडी असू दे, आपली ही डेलीची रुटीनची जी कामं असतात ना, ते आपल्याला करावीच लागतात. तर इकडे आता सगळं घर स्वच्छ करून घेत आहे मी. आणखीन छान अशी पूजा मांडली होती, बघू शकताय, गुरुवारची. खूप सुंदर अशी, साधी सिंपल अशी. तर त्यानंतर दुपारी स्कूल सुटल्यानंतर अदूचं आम्हाला जायचं होतं स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तिथं पण दत्त जयंतीचा सोहळा तुम्हाला दाखवलाच होता. 8 दिवस छान असे कार्यक्रम होते. तर आता हे दत्त जयंतीचा दिवस, तर मंदिर आम्ही गेलो तेव्हा थोडं बंद ठेवलं होतं. आतमध्ये पूजा वगैरे चालू होती, बरीच लोकं बाहेरून थांबली होती, आणि आम्ही गेल्यानंतर 10 मिनिटांनी मंदिर ओपन केलं, म्हणजे दर्शनासाठी. तर चला, इकडे ह्या दोघांना आम्ही स्कूलमधूनच घेऊन गेलो होतो दुपारी 2 वाजता. तर इकडे भरपूर कार्यक्रम काय काय होते ते सगळं असा इकडे चार्ट लावला होता. तर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी तिकडे महाप्रसाद वगैरे पण होता. तर जाऊन आम्ही इकडे स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आलेलो आहे, आणि तिथेच दत्त जयंतीची सगळी म्हणजे पूजा मांडलेली होती. पूजा अशी खूप छान अशी खूप मोठी केली होती. हा मठ थोडा लहानच आहे, पण त्या ठिकाणी तर इतकी सुंदर पूजा केली होती ना. तर चला, स्वामी समर्थांचं, दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. तर पूजा तुम्हाला मी जवळून दाखवते, बघू शकताय. आतमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती आहे, आणि बाहेर सगळी ही दत्त जयंतीची वगैरे पूजा मांडलेली आहे. खूप खूप सुंदर पूजा होती. तर 8 दिवस इतके छान कार्यक्रम होते ना. दत्त जयंती दिवशी तिकडे पालखी सोहळा पण होता. तर घरी आल्यानंतर खिचडी वगैरे परतली. स्वरा पण स्कूलवरून आली. त्यानंतर इकडे थोडीफार खिचडी खाल्लेली आहे मुलींच्या सोबत. आणखीन आता खिचडी खाल्ल्यानंतर मला करायची होती दत्त जयंतीची तयारी, कारण माझ्याकडं फ्रेम आहे. तर ती मी आता इकडे 4 वाजता पूजा करायला बसलेले होते. माझ्या इकडे बाहेर टेरेसवरती, म्हणजे बाहेरच्या रूममध्ये व्यवस्थित असं टिपावरती कापड वगैरे टाकून, जशी मला जमते तशी, म्हणजे जशी येईल तशी. फक्त ती पूजा करताना मला खूप छान असं खूप मनाला छान वाटतं एकदम. तर पूजा करून घेतली, आणि 6:30च्या दरम्यान दत्तगुरूंचा जन्मकाळ असतो, तेव्हा इकडे खाली आमच्याकडे दत्त मंदिर आहे, तिथून पाळणा व गीत पण ऐकू येत होतं. आणि 6:30च्या दरम्यान इकडे माझी पूजा झालेली होती, म्हणजे जन्मकाळ दत्तगुरूंचा झालेला होता. TV वरती छान अशी गाणी लावलेली होती, पाळणा गीत वगैरे. आणि इकडे मी दत्तगुरूंच्या समोर सगळं आवरून बसलेले आहे. पूजा बघू शकताय. दरवर्षी मी ही फ्रेम आहे ही पूजन करते ह्या फ्रेमचं. तर पहिल्यापासूनच खूप मला दत्तगुरूंच्याबद्दल एक वेगळीच अशी ओढ आहे, खूपच. म्हणजे तिथूनच सगळी आमची सुरुवात आहे म्हणल्यानंतर त्यांनी आमच्या आजपर्यंत खूप छान अशी, आत्तापर्यंत तर खूप दत्तगुरूंनी साथ दिलेली आहे सगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे त्यांना मी खूप मानते. आणि 6:30च्या दरम्यान बरोबर जन्मकाळ झाला, आणि बाहेर फटाके वाजायला, मंदिर तिथं आहे पुढे दत्तगुरूंचं, तिकडे फटाके वाजायला चालू झाले. इकडे आम्ही थोड्या मुलांना वगैरे बोलवून, मुलं आली होती
गाणी वगैरे पण आम्ही मोठ्यानं लावली होती. मग आरती करून घेतली. माझी मैत्रीण पण आली होती तर फोटोच्या पाया वगैरे पडण्यासाठी. तर ही मुलं पण आली होती. तर सगळ्यांनी मिळून इकडं आता आरती केली आणि जन्मसोहळा अशा प्रकारे मी ह्या वर्षीचा 2025चा साजरा केला, दत्त जयंतीचा. तर दत्तांचं महत्त्व असं आहे की ते त्यांचा जन्म ह्यासाठी झालेला आहे की आसुरी जी शक्ती असते किंवा अशी राक्षसी शक्ती त्याचा ते नाश करतात. तर मला गांगणापूरला पण जायचंच आहे तिकडे त्या दर्शनासाठी. आणखी नरसोबाच्या वाडीला पण आम्ही दरवेळेला जेव्हा शक्य होईल तेव्हा जाऊनच येतो. तर खूप आणि सगळ्यात शांत देव, अगदी शांत असा देव म्हटल्यानंतर दत्त महाराजच. तर चला इकडे सगळे चिल्ली पिल्ली आता दर्शन घेत आहेत. आणि मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेलाच ही दत्त जयंती असते आणि गोरज मुहूर्तावरती दत्तगुरूंचा जन्म होतो. तर छान मला त्या दिवशी इतकं घरामध्ये प्रसन्न वाटत होतं ना. तर ही फ्रेम माझ्या नंदूबाईंनी दिलेली आहे, थोरल्या नंदूबाईंनी आम्हाला 2-3 वर्षा पाठीमागे. मग जेव्हापासून माझ्या घरी ही फ्रेम आली तेव्हापासून मी ही दत्त जयंती करते. तर अशी काही विकत वगैरे आणलेली नाही, आमच्या दीदीने म्हणजे थोरल्या नंदूबाईंनी दिलेली आहे. आणि ही फ्रेम आल्यापासून मी देवालयावरती पुजली होती आणि मला खूप खूप प्रसन्न वाटतं म्हणजे दत्तगुरुजींची सेवा करताना किंवा त्यांची भक्ती करताना. आणि माझ्या थोरल्या मुलगीला, लहान मुलगीला पण त्यांच्या जो काय थोडाफार मध्ये असा त्रास वगैरे झाला होता तो त्या आम्ही दत्तगुरुजी म्हणजे दत्त मंदिरात घेऊन गेल्यानंतर 5 गुरुवार वगैरे असं केल्यानंतर कमी आलेले आहेत. अगदी रिअल अनुभव आहे की खूपच त्या अशा त्रास देत होत्या. तर असं गुरुवार वगैरे केल्यानंतर खूप फरक पडला होता. तेव्हापासून माझा प्रचंड असा विश्वास पण आहे, श्रद्धा आहे. आणि आमची सुरुवात पण त्यांच्यापासूनच आहे, त्यामुळे मी त्यांचा कधीच विसर पडू देणार नाही. तर चला इकडे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पण, त्यानंतर इकडे दत्तगुरुजींची पूजा झाल्यानंतर इकडे महालक्ष्मीची आपल्या पूजा करून घेतली, आरती केली, पुस्तक वाचन केलं, आणखी नैवेद्य वगैरे दाखवून मग छान. आणि इतका छान दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पण दत्त जयंती पण ह्या वर्षी खूप छानच असं सगळा योग आला होता. त्यानंतर रात्री जेवण वगैरे झालं तर जागरण पण करतात, देवाचं नामस्मरण करून भजन गीत वगैरे म्हणायचं असतं. तर चला तेही मी दरवर्षी करते. छान असं हे आता करावके आहे, ह्याच्यावरती खूप छान अशी दत्तगुरूची सगळी गाणी म्हटलीत. आणखीन मनाला खूप खूप प्रसन्न वाटलं त्या दिवशी. तर चला व्लॉग एडिट म्हणजे व्लॉग टाकण्यासाठी खूपच लेट होत आहे. सो नक्की तुम्ही व्लॉग माझे बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर गाणं थोडंफार तुम्हाला ऐकवते मी इकडे कोणतं गाणं म्हटलेलं आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी.